हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे सगळ्यांचं एका मराठी ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. आणि बघू शकता हे रात्रीला टाकलेले आहेत मी. रात्रीला म्हणजे इव्हिनिंगच्या टायमाला. इव्हिनिंगला बेडशीटा वगैरे सगळं जे मी मॉर्निंगलाच काल काढून घेतलं होतं, बेडशीटा वगैरे चेंज, सगळं बेड क्लीन केला होता. तर पिल्लो कवर, बेडशीटवरच्याच कवर आणि बेडशीट वगैरे सगळं काही मी क्लीन करून घेतलं आणि धुवून घेतलं दुपारी. म्हणजे लेट धुतलं मशीनमध्ये, कारण दुपारी ऊन आलं होतं थोडं दुपारी. तर म्हटलं चला आताच धुवून घेते, तर दुपारीच मशीन लावली आणि सगळं धुवून घेतलं होतं, बेडशीट वगैरे. आणि कपडे सकाळी धुतले होते. तर पावसाचे दिवस आहे, जेव्हा ऊन पडले तेव्हा एक्स्ट्राचं असं काही धुवावं लागतं. डेली तर आपण कपडे धुवतच राहतो. तर बेडशीट धुवायला मॉर्निंगला काढली होती, पण पाऊस होता तर कपडेच धुतले फक्त. म्हणून मग हे दुपारी धुतली. आणि इव्हिनिंगला मग जेव्हा इव्हिनिंगलाच हे झालं होतं, कारण मी ड्राय केलं तर इव्हिनिंगलाच ते सुकलं होतं. पण तरीही मी काढलं नाही, कारण थोडं आणखी राहिलं. म्हटलं तर पावसाचे दिवस आहे, छान कडक सुकलं तर बरं वाटतं. तर ही डबल बेडची बेडशीट आहे, खूप मोठी आहे. डबल बेडची आहे, पण डबल बेडवरही पुरून उठते, म्हणजे सगळीकडनं दाबलं वगैरे जाते व्यवस्थित. छान आहे, कपडा पण सॉफ्ट आहे. म्हणजे माझ्या सगळ्याच बेडशीट छान आहेत ॲक्च्युली. तर आता मी याच्या व्यवस्थित छान अशा घड्या करून घेत आहे, कारण बेडशीट बेडवर मी टाकलेली आहे दुसरी ऑलरेडी कालच. तर आता ह्या धुवून ठेवत आहे मी, आता घड्या करून ठेवत आहे धुतलेल्या. तर आता मॉर्निंगमध्ये बरेचदा मी जर इव्हिनिंगला धुतलं तर मॉर्निंगमध्ये मी घड्या करत असते. सकाळी रात्रीला कधी कधीच करून ठेवते. जास्त तर सगळे कामं मॉर्निंगमध्येच असतात. तर त्या बेडशीटच्या पिल्लो कवर त्याच्या आतमध्ये टाकून ठेवल्या, म्हणजे इकडे तिकडे मग जाणार नाही. त्याच्यावरच्या एक्स्ट्रा असलेल्या ज्या आता ह्या ब्लू दोन ठेवलेल्या आहेत, याच्यावरची बेडशीट गेली, म्हणजे ती फाटली, विरली गेली होती ती. आणि खोडा आहे चांगल्याच, तर ह्या एक्स्ट्रा टाकते मी लोडमध्ये वगैरे. आणि ही सिंगल बेडशीट आहे, ही बघा, ही सिंगल आहे गुळ्याच्या आवडीची माझ्या. तर डबल बेडवर बेडशीट टाकल्यानंतरही कधी कधी हे तिच्या साईडला टाकत असते, तिला आवडते म्हणून. तर ही सुद्धा धुवून घेतली होती मी कालच सोबतच. आणि आता ही सुद्धा घडी करून ठेवत आहे. तर आणि चेअरवर सुद्धा इकडे कपडे टाकून ठेवले होते. ते जीन्स वगैरे खूप जाड असतात, दोनदा ड्राय केल्यावर सुद्धा त्यांना थोडा म्हणजे जास्त वेळ लागतो सुकायला, जसं बाकी कपड्यांपेक्षा. बाकी कपडे ड्राय केल्यानंतर थोडी हवा लागली की सुकून जातात, पण जीन्सचं आणि जाड टॉवेलांचं तसं नसतं. तर ते मुलांचीही असली तरी लवकर हे होत नाही म्हणून. तर आता आधी ह्या बेडशीटा मी ठेवून देते तिकडे. आणि जे हे 2-3 कपडे आहेत चेअरवर, जाड टॉवेल वगैरे, हे बाहेर टाकून उन्हात म्हणजे हलकीच ऊन, बघू शकता तुम्ही, हलकंसं ऊन आहे. पावसाचं वातावरण होतं आणि हलकंसं ऊन येत आहे. हे मॉर्निंगपासूनच चालू झालं आहे. सकाळी 7:30 झालेले आहेत. आता मुलांचा टिफिन वगैरे झालेला आहे. आणि मुलांचे टिफिन सगळ्यात आधी असतात उठल्यावर, कारण लवकर 6:45लाच व्हॅन येते, स्कूल बस खूप लवकर येते. तर आता हे मी एकदम कॅमेरा ठेवलेला आहे आतमध्ये, कारण कोणी पकडायला नाही. मी स्वतः शूट करत आहे तर स्टँडवर लावून. तर आता खूप लांब वाटत आहे. मी बाहेर एकदम त्या रोडवरच्या कंपाऊंडवर टाकलेले आहेत कपडे, जे माझ्या घरासमोरच आहे, एकदम लागू गेटसमोर. तर आता झाडू मारायचा असतो तर पायदान वगैरे सगळं मी उचलून ठेवत असते, किंवा आधी झटकून घेत असते. तर 2-3 दिवस झाले हे पायदान टाकून, म्हणून काही धुणार नाही. पावसाचं खूप जाड आहे, ते लवकर सुकत नाही आणि लवकर खराबसुद्धा होत नाही. खूप जाड आणि छान कापड आहे त्याचा. तर आता मी घेत आहे झटकून छान.
आणि एक एक्स्ट्रा गोल पोर्चमध्ये तुम्हाला दिसत असेल चप्पलजवळ, ते काल आता पाऊस चालू झाला तर एक्स्ट्रा टाकत असते मी पोर्चमध्ये तिकडे, म्हणजे मग दारात येईपर्यंत हे पायदान खराब होत नाही किंवा ओलसर होत नाही. आधी ते टाकते मग हे टाकते. तर आता दोन्हीही झटकून घेतलेले आहेत मी. जेव्हा झाडू लावते आता तेव्हा परत झटकत असते, पण आधी झटकून घेतलं तर बरं राहतं. आणि हे एक एक्स्ट्राचं आहे असंच किचनकडे टाकायचं वगैरे, जे आता गेलेलं आहे. तरीही अधूनमधून आता पावसाचे दिवस आहेत तर जास्त लागतं पायदान वगैरे मला तिकडे, म्हणून मग. आणि हे एक आणखी जे पावसाळ्यात काढत असते मी बाहेर पुसायला वगैरे. तर हे पायदान नाही आहे, तुम्ही बघू शकता ते काय आहे, पोतं. ते सुद्धा मी छान नवीन असले असे तर पावसाळ्यासाठी लावून ठेवत असते, जेणेकरून किचनच्या तिकडे आमच्या म्हणजे त्या साईडला बाथरूम आहे तर तिकडे एक्स्ट्राचं पायदान वगैरे कधी सुकले नाही. ड्राय केल्यावरसुद्धा कधी पायदान खूप जाड असतात तर एक्स्ट्राचे असे लावून ठेवत असते मी. तर बघा किती सुंदर सुंदर फ्लावर आले आणि तुम्हाला दिसतात की नाही म्हणून मी असं तोंड करून बघत आहे की जसं तुम्हाला दिसत आहेत कॅमेऱ्यात की नाही, कारण मी फ्रंटच्या कॅमेऱ्याने शूट करत होते. तर पिंक कलर आला आहे छान, जो आधीच पाहिला. आणि आता हा रेड, कथ्था आणि त्या साईडचे ते ऑरेंज, असे 3-4 कलर आलेले आहेत माझ्या गुलाबाला. म्हणजे 3-4 कलरचे गुलाब आहेत माझ्याकडे. तसे तर 5-6 आहेत, पण 4 कलरचे फुलं आले आहेत हे सांगत आहे. शेवंती आहे छान बहरलेली, बेबी पिंक कलर आहे तिचा. आणि हे बघा आता तुम्हाला दाखवते एक सुंदर असं वेली जाडाई प्लांट म्हणतात त्याला. हे बघा असं बहरलेलं आहे. याच्यापेक्षा जास्त बहरलं होतं ते, जे वरच्या साईडला मग अशी तुम्हाला टोपलीमधलं दिसलं असेल वर हँगिंग बास्केटमध्ये. तर हँगिंग बास्केटमध्ये खूप मोठं झालं होतं ते, पण ते एकदम येता जाताना डोक्याला लागत होतं, म्हणून मग ते थोडं कमी केलं आणि आता याच्यामधलं वाढलं आहे. तर आता आले आहे मी आतमध्ये. हे बघा पोर्च कसं झालं आहे मातीने. काल आणि रात्रीपर्यंत पाऊसच होता, तर आता मी ते क्लीन करून घेणार आहे. त्याआधी एकदा स्वच्छ झाडू मारते. तर आता आली आहे इकडे बेडरूममध्ये आणि छान झाडू घेऊन क्लीन करते. आणि तुम्हाला एक दोरी दिसलेली असेल जी पाळण्यासारखी लटकलेली आहे, कारण सार्थकने सगळ्यांनी सकाळी मॉर्निंगला आंघोळ केले तर तिथेच एका जागीच ते कपड्यांचा गोळा करून ठेवलेला आहे, जे मी आवरून घेणार. कारण पावसाची ड्रायर जरी केले कधी आणि खूप पाऊस असला तर मला पोर्चमध्ये छोटंसंच पोर्च आहे, तिथे मी काही माझं जे हँगर आहे कपड्यांचं तिथे पाणी लागतं, म्हणून मग मी आतमध्येच अशी पावसाची कधीतरी बांधत असते बेडरूममध्ये फॅनखाली. तर इथेच हे बघा ही मी रोप एक बांधली आहे टेम्पररी अशीच कधीतरी टाकायला. रात्रीला टाकते मी, मॉर्निंगमध्ये मग ठेवत नाही दिवसभर तिथे कपडे, म्हणजे कसं चांगलं वाटत नाही. पण आता हे जे नाईटचेच आहेत कपडे, तर आता काढून घेणार थोड्या वेळाने झाडू लावल्यावर. आणि हे सार्थकचं आहे सामान बेडखालचं, जे सांगून गेलं आहे, त्याचे वायरं डब्या वगैरे, की त्याला काही करू नको, इथेच राहू दे, माझ्या कामी आहे, म्हणून मग ते राहूच द्यावं लागतं त्याचं. नाही तर तिकडून आल्यानंतर मग रडतो वगैरे, म्हणून मग जे बिनकामाचं आहे ते झाडात न्यावं लागतं. रोजही त्याचं काही ना काही याच्यामध्ये असतं, कचरा काही खिलवण्याचं हे सतत खूप जास्त चालू असतं. हा कचरा सगळा त्याचाच आहे असं म्हटलं तरी चालते. कागद करणार, पेपर फाडणार, बुकचे तुकडे तोडणार, चालू राहतं त्याचं. बाहेरून काड्या वगैरे छोट्या आणणार बाहेर गेले असल्यास. आणि आणखी पायदान जे धुवायला काढलेलं आहे मी, इथे बाहेर ठेवते आहे, पोर्चमध्येच धुवून घेणार आज. तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.
चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. हे बघा गुडियाने काढलेली टुडी फ्रेम करून आणली, खूप छान आहे. टुडी आहे ती. आणि हा बुद्धा काढलेला आहे तिने. कॅनव्हास पेंटिंग आहे ही बुद्धाची. तर कशी वाटली ती नक्की सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हे परत सांगते, ज्यांनी इन्स्टावर फॉलो केलं त्यांनी इन्स्टाला कमेंट केली आहे. तर तिकडे जाऊन ज्यांनी फॉलो नसेल केलं तर इन्स्टा आय डी रेखा वानखडे 10 आहे, तर नक्की फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जेही रेखा मराठी ब्लॉगची नोटिफिकेशन्स आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.